वळसंग पोलिसांच्या हद्दीतील कुंभारीजवळील इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील 16 ते 18 वयोगटाच्या विद्यार्थ्यांसाठी 18 ते 20 ऑक्टोबर रोजी कार्यक्रम घेण्यात आला। त्यासाठी जुबेर हंगेरकर प्रमुख पाहुणा होता। पुढील 4-5 दिवसातच दहशतवादी विरोधी पथकाने अर्थात एटीएसने अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेला जुबेरला पुण्यातून अटक केली। त्या अनुषंगाने आता एटीएसने या कार्यक्रमाचे आयोजक वहादते मुस्लिमे हिंद संघटनेच्या मजहर नामक पदाधिकाऱ्यास नोटीस बजावली आहे। त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। एटीएसच्या कारवाईत जुबेरकडील मोबाईल लॅपटॉपमध्ये अल-कायदा संघटनेशी संबंधित बरेच महत्त्वाचे पुरावे माहिती हाती लागली आहे। या प्रकरणात मूळचा सोलापूर शहरचा असणारा जुबेर अटकेत आहे। आज 4 नोव्हेंबर रोजी त्याची पोलीस कोठडी संपणार असून त्याला पुन्हा न्यायालयात नेले जाईल। दरम्यान सोलापुरातील ज्या संस्था व शाळेच्या संयुक्त विद्यमाने तो कार्यक्रम झाला त्या सर्वांकडे चौकशी सुरू आहे। याशिवाय कार्यक्रमास उपस्थितांकडे ही माहिती पोलीस घेत आहेत। दरम्यान या प्रकरणाच्या अनुषंगाने एटीएसने सोलापुरातील एका शाळेतील शिक्षक व त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते। चौकशीनंतर त्यांना सोडूनही देण्यात आले। आता कार्यक्रमाच्या आयोजकाकडे व शाळेच्या पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षकांकडे ही चौकशी होईल असेही सूत्रांनी सांगितले।